हॅलो फ्रेंड्स, आज बघूया फ्लॉवर ज्वेलरीमधलं इझी हँडकफ कसं बनवायचं ते. तर नेहमीप्रमाणे आपण एक बेस कट करून घेतला आहे, त्याच्यानंतर पेपर फ्लावर कट करून घेतलेत, पोलन्स कट करून घेतलेत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये सॅटिनचे रिबिनचा यूज कसा करायचा. काही जणांना ना खूप असं हेवी ज्वेलरी आवडत नाही, त्यांच्यासाठी मिनिमलिस्ट म्हणून हा प्रकार बनवला आहे मी. तर हे सगळं आता आपलं ज्वेलरी बनवायचं बेसिक साहित्य झालं. मी तुम्हाला नेहमी सांगते त्याच्याप्रमाणे मी खाली वुडनचं रायटिंग पॅड घेतलं आहे उलटं करून, कारण की ते ह्याच्यामध्ये चिकटत नाही हा बेस जो आहे. आणि ह्या तुम्ही थ्रेड्स बघू शकता, ज्या थ्रेड्स फ्लॉवर ज्वेलरी बनवताना ग्ल्यू नेहमी पटापट सुकतो त्याच्यामुळे तयार होतात. तर आपण असे फ्लॉवर पोलन्स लावून घेतलेत त्या सर्कलला. त्याच्यानंतर असेच आपण पेपर फ्लावर्ससुद्धा लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आता हा एक हँडकफचा बेस रेडी झालेला आहे. आता अजून एक त्याच साईजचं मी सर्कल कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं ग्ल्यू लावून घेतलेलं आहे आणि त्या ग्ल्यूवरती आपण ही एक साधारण 20 सेंटीमीटर्स इतकी सॅटिनची रिबिन कट करून घेतलेली आहे, जी रिबिन त्याच्यावरती स्टिक केलेली आहे. आता असे दोन्ही बाजूंनी ते रिबिन्स स्टिक करून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक संद रिबिनसुद्धा घेऊ शकता, दोन वेगळे तुकडे करायची गरज नाही आहे. तर याच्यानंतर हा जो बेस आपण तयार केला आहे हा बऱ्यापैकी सुकलेला आहे, किंवा तुम्ही सुकायला एक 15-20 मिनटं अर्धा तास ठेवू शकतात. आता या सॅटिनच्या रिबिन्सवरती आपण हा जो बेस आहे हा परफेक्टली जरा नीट बघून असा आपण लावून घेऊया. तर तुम्हाला माझे जर का रील्स आवडत असतील आणि असेच तुम्हाला वेगवेगळे रील्स बघायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये मोर लिहून पाठवा. आणि हे तुम्ही बघू शकता की हा एक बेस रेडी आहे, जो मी हाताला तुम्हाला फक्त ठेवून दाखवते, त्याला मी बांधत नाही आता. बाय.